जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की, रमणनाथ महाराज की जय। माघ मासामधील असणाऱ्या या महाशिवरात्र महोत्सवामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या या दिव्य दरबारात तसेच सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या या तपोभूमी समाधी सानिध्यामध्ये विविध साधनाक्रमाच्या साह्याने सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानाने आज सद्गुरू रमणनाथ महाराजांनी भगवान महादेवाची सेवा समस्त भक्तगणांकडून ही करून घेतलेली आहे। भगवान महादेव ज्यांना आपण रुद्रदेवताही बोलतो, ज्याला आपण भोलेनाथही बोलतो, देवांचे देव म्हणजे महादेव, की ज्याचा ऊर्जा स्रोताचा उगम आणि अस्त या भूखंडामध्ये तसेच या विश्वामध्ये ज्याला अंत नाही असे हे आपले महादेव आहेत। वैराग्य धारण करून संपूर्ण सृष्टीतील असणाऱ्या या जीवमात्रांना पुनश्च जन्म घेईपर्यंत त्यांच्या या आत्मस्वरूपी दिव्याकार शक्तीला सांभाळण्याचं कार्य हे महादेव करत असतात। म्हणून महादेवांना स्मशानवासी म्हणलेलं आहे। महादेवांची मंदिरं जर आपण या भूखंडावर बघितली ना तर बहुतांश पौराणिक मंदिरं ही स्मशानाच्या जवळ आहेत। ब्रह्मदेवतेचं कार्य प्रत्येक जीवमात्रेला सृष्टीवर जन्म देणं आहे। भगवान विष्णूंचं कार्य ज्या जीवाला जन्म दिलेला आहे त्यांचं संगोपन करण्याचं कार्य भगवान नारायण करत असतात। पण या सृष्टीचा नियम आहे, लक्षात ठेवा, या सृष्टीचा नियम आहे, जन्म या सृष्टीमध्ये झाला ना तर मृत्यू पण निश्चिंत आहे। या पृथ्वी तलावर अमृतत्व प्राप्त झालेला असा कुठलाच जीव नाही। मग जेव्हा या सृष्टीवर ज्या जीवाची उत्पत्ती झाली ती उत्पत्ती झाल्याच्या नंतर त्याचा अंत झाला तर हा जो आत्मा आहे हा आत्मा जाणार कुठे? तर महादेव या आत्म्याला आपल्या स्वतःपाशी स्थान देत असतात। मग स्थान देत असतात म्हणजे काय? तर बघा 84 लक्ष योनी आहेत। या 84 लक्ष योनीमधून हा जो आत्मा आहे ना हा आत्मा परमजीवी परमात्मा निर्गुण निराकार ईश्वरांच्या अंश स्वरूपामधून बनलेला आहे की ज्याला कधीही मृत्यू नसतो। आणि असा हा आत्मा जेव्हा या सृष्टीमध्ये भगवंताच्या
आदेशानुसार आशीर्वादाने जेव्हा जन्म घेतो ना एका जीवाच्या रूपाने, तेव्हा तो जसे कर्म करत असतो, त्यांनी पुण्य कर्म केले तर त्याला त्या योनीमध्ये त्याला जन्म भेटतो, त्यांनी तसे कुकर्म केले तर त्याला त्या योनीमध्ये जन्म भेटत असतो. मग जेव्हा त्या जीवाचं अंतकाल जेव्हा जवळ येत असतो ना, आणि अंतकाल जवळ आल्याच्या नंतर भोग क्रियेच्या माध्यमातून जेव्हा त्या जीवाचा अंत होतो, तेव्हा महादेव त्याच्या आत्म्याला आपल्या जवळ हे स्थान देत असतात. आणि पुन्हच्च सृष्टीच्या कालचक्रानुसार पाप पुण्याच्या या कर्मानुसार जन्म आणि मृत्यू ही क्रिया चालत असते. मग असे हे महादेव, ज्याला आपण स्मशानवासी महादेव सुद्धा बोलतो, पण अशा या महादेवांपासून भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवता याची उत्पत्ती झालेली आहे. आपण शास्त्राचा जर आधार घेतला ना, तर भगवान महादेव राम नामक जपाचा हे ध्यान लावत असतात. महादेव जेव्हा ध्यान मग्न असतात, तेव्हा ते ध्यान मग्न असताना कोणाचा जप करतात? राम राम राम. आणि जेव्हा भगवान विष्णू ध्यानमग्न असतात ना, तेव्हा ते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असतात. दोघेही एकमेकाला पूरक आहेत. दोघेही एकमेकांपासून जरी देहरूपाने जरी भिन्न असले तरी त्या शक्तींची उत्पत्ती एका दिव्याकार स्तंभामधून झालेली आहे. ते फक्त आम्हाला ज्ञान देण्याकरता. आणि अशा या महादेवातून जेव्हा भगवान विष्णूची निर्मिती झाली आणि भगवान विष्णूंच्या नाभी कमलामधून जेव्हा ब्रह्मदेवतेची निर्मिती झाली, तेव्हा या पृथ्वीतील सृष्टीचा भार हा तिन्ही देवतांनी भिन्न भिन्न रूपामध्ये स्वीकारला आणि या दिव्यकार शक्ती या ब्रह्मांडाला चालवत असतात. मग असे हे महादेव या महाशिवरात्रीच्या निमित्ताने सदैव आपल्या मनुष्य या प्राण्याला बोध देत असतात. जर महादेवाचं आपण वर्णन बघितलं ना, महादेवाची जर आपण मूर्ती समोर आणली तर त्यांच्या गळ्यामध्ये सर्प आहे. व्याघ्रांबर धारण केलेले महादेव जटाधारी आहेत. मस्तकाला भस्म लावतायत. हातामध्ये त्रिशूळ आहे आणि नंदीवर अधिरूढ आहेत. पण असं असताना सुद्धा सर्व देवतांपेक्षा दिव्यकार शक्ती असे आपले हे महादेव आहेत. जेव्हा समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर जेव्हा हलाहल विष बाहेर पडलं, तेव्हा ते हलाहल विष प्राशन करण्याचं सामर्थ्य हे महादेवांनी स्वतः स्वीकारून ते विष स्वतः आपल्या कंठामध्ये प्राशन केलं. यामधून आपल्याला एकच बोध दिला जातो, जेव्हा मानवी जीवनामध्ये आपला जन्म होतो ना, तेव्हा मानवी जीवनातील या मंथनामध्ये सुख आणि दुःख हे दोघांचं जीवन प्रवासामध्ये मंथन होत असतं. जीवन हे मंथनासारखं आहे. जसं जसं आपण जीवन पुढे जगत जातो ना, तर आपल्या वाटेला सुख पण येतं ना, आपल्या वाटेला दुःख पण येतं. समुद्र मंथनामधून जसा हलाहल नामक विष निघालं, तसं या समुद्र मंथनामधून कामधेनूही निघालेली आहे. या समुद्र मंथनामधून
कस्तुभ नावाचा शंख सुद्धा निघालेला आहे. या समुद्र मंथनामधून अश्व सुद्धा निघालेला आहे, हत्ती सुद्धा निघालेला आहे. लक्ष्मीची सुद्धा उत्पत्ती या समुद्र मंथनाच्या द्वारेच झालेली आहे. मानवी जीवन जगत असताना जेव्हा आपल्या या जीवन प्रवासामध्ये मानवी जीवनाचं जेव्हा मंथन होत असताना तेव्हा सद्गुरूंची कृपा तुमच्यावर होणं गरजेचं आहे. ते सद्गुरूंची कृपा का होणं गरजेचं आहे याचा एक यथार्थता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. महादेवांनी जेव्हा हलहल नामक विष आपल्या कंठामध्ये प्राशन केलं तेव्हा महादेवांच्या कंठाच्या खाली हृदयामध्ये कोणाचं स्थान आहे? भगवान विष्णूचं. आणि जे हलहल नामक विष जर कंठाच्या खाली उतरलं तर भगवान विष्णूला त्याचा त्रास होईल. म्हणून आद्यशक्तीने आपला हात कंठाजवळ लावला आणि कंठाजवळ भगवान महादेवांच्या कंठाजवळ लावला आणि कंठामध्ये ते हलालक नामक विष तिथे थांबवलं. सद्गुरूंची जर तुमच्यावर कृपा असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये हलाहलक नामक विषासारखा किती जरी दुःख आलं ना तरी त्या दुःखामध्ये तुम्हाला स्थिर करून त्या दुःखावर विजय प्राप्त करण्यासाठी सद्गुरू तुम्हाला ज्ञान देतात आणि त्यासाठी तुम्हाला मार्गस्थ करत असतात. आपण आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये जगत असताना या संसारामध्ये अनेक असे दुःख आहेत की त्या दुःखामध्ये माणसाच्या मानवी भेदाला, माणसाच्या या मानवी मनाला अनेक भेदक असे विचार येत असतात. अनेक विचारांचं वादळ या आपल्या मानवी देहातील मस्तकामध्ये निर्माण होत असतो. अनेक दुःखाची संकट आपल्या समोर वारंवार येत असतात. पण जर सद्गुरूंचं ज्ञान तुमच्या जवळ असेल, सद्गुरूंची नित्यक्रमाची साधना तुम्ही करत असाल, सद्गुरू नामक जप तप करत असाल तर सद्गुरू तुम्हाला त्याच्यातून तारल्याशिवाय राहत नाही. मग सद्गुरूंची उत्पत्ती ही याच्यासाठी झालेली आहे. आज जर आपण सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या या दिव्य दरबाराचा जर एक उदाहरण मात्र आपण जर ठेवलं तर या सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या दिव्यकार दरबारामध्ये 99.99 हे सगळे प्रापंचिक लोक आहेत. आणि सद्गुरू रमणनाथ महाराजांनी या प्रपंचामधून या मानवी देहाला ज्ञान देण्याचं कार्य सद्गुरू रमणनाथ महाराज करत असतात. भगवान दत्तात्रयांनी जी गादी निर्माण केली ना त्याच्यावर सत्पुरुषांची उत्पत्ती भगवान दत्तात्रयांनी केल्याच्या नंतर सद्गुरू रमणनाथ महाराज त्याच्यावर प्रथम बसले आणि मग ती गादी परंपरा भगवान दत्तात्रयांनी चालू केल्याच्या नंतर तो सत्पुरुष, तो साधू महात्मा या समस्त प्रापंचिक लोकांना बोध देऊन त्यांच्या जीवन उद्धाराचा मार्ग देत असतात. त्याचं कारण असं आहे कारण सद्गुरू नामक शक्ती ही एवढी दिव्यकार आहे का या विश्वामधील प्रत्येक जीवाचा ती उद्धार करू शकते. पण आपण जसं चंदन आपल्या जवळ आहे पण ते आपण उघडण्याचं कष्टच कधी घेत नाही. जर ते तुम्ही उघडलंच नाही तर त्याच्यातला सुगंध तुम्हाला कळणार नाही. सद्गुरू रमणनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद जर आपल्याला मिळावा
हे प्रत्येकाची जर इच्छा असेल तर नित्यनेमाने आसन लावणं हे अत्यंत आवश्यक आहे. नित्यनेमाने रमणनाथ महाराजांची 21वी ही पठन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. रमणनाथ महाराज सदैव त्यांच्या मुखातून एक वाक्य बोलत असतात कि मुझे 24 कलक में से एक कलक दे दो, 23 कलक तुम्हारे संसार के लिए तुम ले लो, लेकिन एक कलक में सिर्फ तुम और मैं यही रहना चाहिए. या साधू महात्म्याच्या मुखातील या वाक्यामध्ये एवढा मोठा अर्थ दडलेला आहे की की 24 तासामधील 23 तास संसारामध्ये घेऊन टाका, हा 1 तास फक्त मला द्या आणि 1 तासामध्ये एकाग्र दृष्टी निर्माण करा. ती एकाग्र दृष्टी अशी निर्माण करा की तू माझा शिष्य आहे आणि मी तुझा गुरु आहे. या प्रापंचिक मायेच्या विचाराने मस्तक खाली करा. जेव्हा ते मस्तक तुम्ही प्रापंचिक मायेच्या विचाराने खाली कराल ना, तेव्हाच माझं ज्ञान तुमच्या मस्तकामध्ये बसेल, माझी शक्ती तुमच्या या आत्म्यामध्ये प्रवेश करेल. कारण या आपल्या देहामध्ये रमणनाथ महाराजांची शक्ती या आत्म्यामध्ये तेव्हाच परिधान होईल जेव्हा आपल्या या आत्म्याला लागणाऱ्या षटविकारांचं चक्र या भोग क्रियेमधून अलिप्त होईल आणि त्याकरता आपला एकाग्र भाव असणं गरजेचं आहे. असा मला एक तरी सत्पुरुष दाखवा की त्याची विचाराने समाधी लागलेली आहे. अहो संत महात्मे हे अरण्यामध्ये जंगलामध्ये येण्याचं कारणच हे आहे. जेवढे जेवढे संन्यासी या भूतलावर झालेत ना, त्यांनी जंगलामध्ये आपली कुटी बांधलेली आहे. सगळ्या माणसांपासून दूर एकांतवासामध्ये परमेश्वराची ते आराधना याच्यासाठी करता आहेत की या विचारांपासून दूर राहून एकाग्रता मिळेल. मग आपल्या या प्रापंचिक संसारामध्ये जर आपल्याला एकाग्रता आणायची असेल तर सर्वप्रथम सगुण रूपाची भगवंताची सेवा करायला सुरुवात करा. निर्गुण शक्तीपर्यंत तुम्ही तेव्हाच पोहोचू शकता जेव्हा सगुण रूपाची पूजा होईल. रमणनाथ महाराजांच्या समाधीमधील असणाऱ्या रमणनाथ महाराजांच्या त्या दिव्य शक्तीपर्यंत जर पोहोचायचं असेल ना, तर सर्वप्रथम सद्गुरु रमणनाथ महाराजांच्या सगुण मूर्तीच्या चरणाची सेवा होणं गरजेचं आहे. जेव्हा त्या चरणाची सेवा कराल ना, तेव्हा त्या सद्गुरूंप्रती असणारा भाव, असणारी अनुभूती आणि त्यांच्यावर असणारी श्रद्धा ही तुमच्यामध्ये उत्पत्ती होईल. आणि तेव्हा सद्गुरू एक एक ज्ञान देऊन अनुभूती देतात ना, तेव्हा त्यांच्या दिव्यकार शक्तीपर्यंत आपण पोहोचत असतो. मग आपण या प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना आपल्याला सातत्याने एक विचार आला पाहिजे. जसे मला पत्नी ही माझी जबाबदारी आहे, जशी मुलं ही माझी जबाबदारी आहे, त्यांचं पोषण करणं हे माझी जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे मी एका सद्गुरूंचा सुद्धा शिष्य आहे. मी सद्गुरूंचा सुद्धा अनुग्रह घेतलेला आहे. मी त्या सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन त्या सद्गुरू सेवेमध्ये सुद्धा बांधलेलो आहे. आणि मग आपण त्याचा जर बोध आपल्याला जर वारंवार रोज होत असेल ना, तर नित्यनेमाने माणूस त्या सेवेला लागल्याशिवाय राहणार नाही.
आपण ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. जर आपल्या संसाराचं पोषण करणं हे आपण नैतिक आणि वैयक्तिक जसं जबाबदारी स्वीकारतो ना, तसं मी शिष्यत्व सुद्धा एका गुरूंचं घेतलेलं आहे की जे माझ्या जीवनाला उद्धार करणार आहे आणि माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार करणार आहे. आणि जर सद्गुरू रमणनाथ महाराजांचा अनुग्रह घेऊन शिष्यत्व घेऊन सुद्धा हा बोध जर तो आपल्याला झाला नाही ना, तर आपल्या जीवनातील हे अनुग्रहित होऊन ज्ञान न प्राप्त होणं हे पाप आपल्याला 10 जन्म घेऊन सुद्धा फिटणार नाही. म्हणून सातत्याने आपल्याला याचा बोध होणं गरजेचं आहे की महान अशा सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या या कृपा छायेचा मी एक शिष्य आहे. त्यांची शिष्यत्वाची खून म्हणजे माझी झोळी आहे. आणि त्या झोळीची पूजन होणं म्हणजे त्याच्यातली भस्म आपल्या मस्तकाला लेपन होऊन आपल्यातील असणाऱ्या भ्रुकुटीमधील त्या सद्गुरूंचं जप होणं, त्या सद्गुरूंना स्मरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या भस्मीमध्ये असं काय वैशिष्ट्य आहे सांगा? सद्गुरू तुम्हाला झोळी का देतात? ती झोळी यासाठी देतात की त्या झोळीतील असणारी त्यांची भस्म आहे ना, ती भस्म जेव्हा तुम्ही मस्तकामध्ये 3 बोटांनी जेव्हा त्या मस्तकाला लावताना, तेव्हा मस्तकाला लावता वेळेस तुमच्या दोन्ही नेत्रांच्या मध्ये असते ती भ्रुकुटी, ज्याला त्रिनेत्र बोलतात. आणि त्या त्रिनेत्रामध्ये मी एका गुरूंचा शिष्य आहे याचा ज्ञातवत बोध व्हावा. आणि ज्ञातवत बोध झाल्याच्या नंतर मी सद्गुरूंची साधना करावी, जप करावं, हे तुम्हाला स्मरण व्हावं, म्हणून ही झोळी आहे. आज आपण जर विचार केला, आज आपण या कलियुगामध्ये बघतो आहोत माणसाचं आयुष्य किती अल्प आहे. जर कुठला माणूस घराच्या बाहेर एखाद्या प्रवासाला गेला ना, तर तो पुन्हा त्या घरामध्ये येईल याची शाश्वती नाही. असे अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहेत. पण ज्याच्या पाठीमागे सद्गुरू नामक शक्तीचा आशीर्वाद पाठीशी आहे ना, त्या व्यक्तीला भय नाहीये. ती सद्गुरू नामक शक्ती सदैव त्याला तारत असते, त्याचं रक्षण करत असते. हा प्रत्येकाला आपल्याला विश्वास आहे. आपण अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगतो की सद्गुरू रमणनाथ महाराज माझ्या पाठीशी आहेत, ते काही मला होऊन देत नाही आणि ते मला काही होऊन देणार नाही. मग सद्गुरूंच्या प्रती जर आपल्याला एवढा विश्वास आहे तर आपण हेही स्मरण ठेवलं पाहिजे की ती शक्ती जर माझ्या पाठीशी आहे, ती माझ्या प्रपंचाला सांभाळत आहे, ती माझ्या कुटुंबाला सांभाळत आहे, ती जर मला सांभाळत आहे ना, तर त्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने माझा जीवनाचा उद्धार करण्याकरता का होईना मला थोडीफार रोज साधना करणं गरजेचं आहे. की जेणेकरून आज मी साधना करत असताना माझ्या या साधनेचा बोध माझा अपत्य घेईल, माझी पत्नी त्याचा बोध घेईल, माझा परिवार त्याचा बोध घेईल. आणि जसे सद्गुरू रमणनाथ महाराज माझ्या पाठीशी आहेत, तसे या माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या पिढीच्या पुढील कुटुंबामध्ये ते सदैव पाठीशी राहतील. कारण सद्गुरू एकाचा उद्धार करत नाही, सद्गुरू त्यांच्या समवेत येणाऱ्या प्रत्येक जीवाचा उद्धार करत असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून सद्गुरूंची तुलना आहे ना, सद्गुरूंची तुलना तुमच्या गरजेपुरती करू नका. एखादी गरज पूर्ण होत नाही म्हणून सद्गुरू शक्ती या भूतलावर नाहीच आहे किंवा रमणनाथ महाराज यांची दिव्य शक्तीच नाहीये, ही तुलना आयुष्यामध्ये करू नका.
आपली मानवी गरज जी आहे ना ती आपल्या बुद्धीच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. माणूस जो विचार करत असतो ना ते आपल्या बुद्धीच्या क्षमतेपेक्षा जास्त विचार करत असतो. आणि ती जेव्हा गरज आपण ती इच्छा सद्गुरूंच्या चरणाजवळ जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा सद्गुरू तुमच्या कर्मानुसार ती तुम्हाला जरूर देतात. पण जर आपल्या कर्माची पूर्ती तेवढी झालेली नसेल आणि ती गोष्ट जर आपल्याला भेटली नाही तर आपण लगेच सद्गुरूंना अविश्वास टाकून मोकळा होतो. अरे तुमच्या गरजेसाठी जर सद्गुरू असते किंवा तुमची गरज पूर्ण व्हावी मगच सद्गुरू आहेत हा जर तुम्ही बोध घेणार असाल ना तर तुम्ही सद्गुरूंचं शिष्यत्व घेऊन सुद्धा तुमच्या जीवनाला अर्थ नाही. जो खरी सद्गुरू रमणनाथ महाराजांची अंतःकरणापासून सेवा करत असतो ना ज्याच्या हृदयामध्ये सद्गुरू रमणनाथांच्या प्रती दृढ श्रद्धा आणि भक्तिभाव आहे ना सद्गुरू रमणनाथ महाराज त्याची परीक्षा घेऊन त्याला ती गोष्ट दिल्याशिवाय राहत नाही. हा माझा 19 वर्षाचा या सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या अनुभूतीचा त्यांच्या शक्ती महात्म्याचा मला आलेला प्रत्यय आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काय मागावं याचा सुद्धा बोध असणं गरजेचं आहे. सद्गुरू रमणनाथ महाराज प्रत्येक माणसाच्या त्या संसारामध्ये त्याला सहाय्य करत असतात. ते सहाय्य करण्याचा उद्देश एवढाच असतो की त्याने प्रपंच करता करता भगवान दत्तात्रयांची सेवा करून आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. आपल्या या माणसांमध्ये अशी काही विकृती आहे की सद्गुरू रमणनाथ महाराज आपल्या समोर उभे असताना सुद्धा आपण त्यांना भूत प्रेत पिशाच समजतो. ज्या महात्म्याने या भूतलावर 17 जन्म घेतले ज्या महात्म्याने या 17 जन्मामध्ये भगवान दत्तात्रेय त्यांचे गुरु बनले आणि ज्या महात्म्याने वैराग्य धारण करून ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपला देह हठयोगामध्ये तपश्चर्या करून भगवान दत्तात्रेयांची हठयोगाने तपश्चर्या केली आणि या 17व्या जन्मामध्ये भगवान दत्तात्रयांच्या आदेशानुसार ज्याला संजीवन समाधी प्राप्त झाली तो महान योगी किती शक्तिशाली असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण महिन्यातून 1 हवन करतो तेव्हा 1 हवन केल्याच्या नंतर त्या हवनामधील असणारी ऊर्जा याचा आनंद आपल्या देहाला एवढा प्राप्त होत असतो की आपलं शरीर प्रफुल्लित होत असतं. सद्गुरू रमणनाथ महाराजांनी तर 17 जन्म भगवान दत्तात्रयांची आराधना केलेली सेवा केलेली आहे. विचार करा त्यांची शक्ती किती महान असेल. आणि असे हे सद्गुरू रमणनाथ महाराज आज आपल्याला सद्गुरू म्हणून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आपले आज ते गुरु महाराज म्हणून आपल्या जीवनाला आकार देत असतात, उकार देत असतात. आपल्या जीवन उद्धारा करता आपल्याला ते सदैव अनुभूती देत असतात, मार्गदर्शन करत असतात. याचा विसर प्रत्येक माणसाला हा पडला नाही पाहिजे. सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या मुखामधलं एक सदैव वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो. हे वाक्य जर प्रत्येक शिष्याने आणि भक्ताने जर हृदयामध्ये कोरलं ना तर अहंकाराची उत्पत्ती कधीच होणार नाही. सद्गुरू रमणनाथ महाराज
हे सदैव सांगत असतात की मी आणखी अपूर्ण आहे. ज्या महात्म्याने या भूतलावर 17 जन्म घेतले आणि 17 जन्म घेतल्याच्या नंतर हठ योगाने 17व्या जन्मामध्ये 140 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. या भूमीवरच 110 वर्ष तपश्चर्या झालेली आहे. आणि असा महात्मा सुद्धा की ज्या महात्म्याबद्दल भगवान दत्तात्रेय आपल्या शिष्याची सद्गुरू रमणनाथ महाराजांची सदैव स्तुती करत असतात. पण असं सुद्धा असताना सद्गुरू रमणनाथ महाराज स्वतःला अपूर्ण समजतात. याचं एकमेव कारण हे आहे की ते स्वतः मध्ये भगवान दत्तात्रयांच्या समोर नम्र भाव हा व्यक्त करत असतात. गुरूंच्या समोर शिष्य कितीही शक्तिशाली झाला तरी तो शिष्य असतो. गुरूंच्या समोर तो अपूर्णच आहे, कधीच पूर्ण झालेला नाहीये. हा नम्र भाव सद्गुरू रमणनाथ महाराज आपल्याला सदैव बोध करत असतात. आज आपण 15 वर्ष 10 वर्ष सद्गुरू सानिध्यामध्ये आलेलो आहोत बाळांनो. आपण वर्षातून 5 कार्यक्रम सद्गुरू रमणनाथ महाराजांची सेवा करतो आहोत. तर विचार करा, आपल्याला सद्गुरू रमणनाथ महाराजांची ती सेवा, हे 5 कार्यक्रम तरी शुद्ध अंतकरणातून करणं गरजेचं आहे. जेवढी सद्गुरू रमणनाथ महाराजांची सेवा कराल तेवढं सद्गुरू रमणनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद अखंड रूपाने तुमच्या बरोबर राहणार आहे. ही कुठल्या माणसाची सेवा नाहीये, ही सद्गुरू रमणनाथ महाराजांची सर्वांगी सेवा आहे. हृदयामध्ये तो भाव असणं गरजेचं आहे. हृदयामध्ये तो अहंकार भाव न ठेवता शुद्ध भक्तीचा भाव सद्गुरूंप्रती ठेवणं गरजेचं आहे. पैसा संपत्ती यानुसार माणसाची स्थिती सद्गुरू समोर तयार होत नाही. सद्गुरूंसमोर शिष्याची स्थिती ही त्याच्या साधनेच्या अंतर्गत सद्गुरूंच्या सेवेच्या अंतर्गत तयार होत असते. हे लक्षात ठेवा. यापेक्षा कठीण कलियुग पुढे येणार आहे आणि या कलियुगामध्ये तुम्हाला सातत्याने अनेक दुर्विचारांतील व्यक्तींच्या समोर जावं लागणार आहे. पण जर सद्गुरू रमणनाथ महाराजांसारखी कृपा दिव्यकार शक्ती जर तुमच्या बरोबर असेल ना, तर या दुःखामधून सुद्धा सद्गुरू रमणनाथ महाराज आम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही. याचा बोध आपल्याला असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि अशी सद्गुरू रमणनाथ महाराजांची सेवा तुमच्या हातून सदैव घडो ही सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एक लाईन चला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दुःखी जीवनात सुख हा कशाचा. दुःखी जीवनात
सुख हा कशाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचना ठेवा ना मोल गुरुवचनाचा दुःखी जीवनात सुख हा कशाचा दुःखी जीवनात सुख हा कशाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा स्वहितासाठी आप्त इष्ट मित्र हितासाठी आप्त इष्ट मित्र स्वहितासाठी आप्त इष्ट मित्र हितासाठी आप्त इष्ट मित्र तुझ्या जीवनाचे कोण चालवितो सूत्र 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 मी मानतो हा मी मानतो हा मी मानतो हा अभाव कशाचा मी मानतो हा अभाव कशाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा दुःखी जीवनात सुख हा कशाचा दुःखी जीवनात सुख हा कशाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा मोल गुरुवचनाचा ज्ञान कर्म भक्ती जीवनाचा पाया कर्म भक्ती जीवनाचा पाया या ज्ञान कर्म भक्ती जीवनाचा पाया ज्ञान कर्म भक्ती जीवनाचा पाया या गुरुने शिकविले सत्कर्म कराया गुरुने शिकविले सत्कर्म कराया या ज्ञान कर्म भक्ती जीवनाचा पाया ज्ञान कर्म भक्ती जीवनाचा पाया या गुरुने शिकविले सत्कर्म कराया गुरुने शिकविले सत्कर्म कराया वा नसावा मोह माने नसावा मोह माने नसावा मोह माने कर्म फळाचा नसावा मोह माने कर्म फळाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा दुःखी जीवनात सुख हा कशाचा दुःखी जीवनात सुख हा कशाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा ना मोल गुरुवचनाचा ठेवा अनमोल गुरुवचनाचा ऐसे संत थोर बाबा गुरु चरित्र सांगते संत थोर बाबा गुरु चरित्र सांग गते असे संत थोर बाबा गुरु चरित्र सांगते संत थोर बाबा गुरु चरित्र सांग ते गांजल्या जीवा सांगते गुरूंचे विचार गांजल्या जीवा सांगती गुरुंचे विचार अरे गांजल्या जीवा सांगते गुरूंचे विचार गांजल्या जीवा सांगती गुरुंचे विचार भक्ता जनांसाठी
भक्तजनांसाठी त्याग परिवाराचा, भक्तजनांसाठी त्याग परिवाराचा, ठेवान मौल गुरुवचनाचा, ठेवान मौल गुरुवचनाचा, ठेवान मौल गुरुवचनाचा. दुःखी जीवनात सुख कशाचा, दुःखी जीवनात सुख हा कशाचा, ठेवान मोल गुरुवचनाचा, ठेवान मोल गुरुवचनाचा, ठेवान मोल गुरुवचनाचा, गुरुवचनाचा, गुरुवचनाचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री